इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी ब्रिटिश सत्तेचे परिणाम. मागील पाठात आपण युरोप आणि भारत यांचे संबंध अभ्यासलेले आहेत. या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिलेले आहेच. त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज असे युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेले असताना इंग्रज भारताच्या व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि त्यांच्या अगोदरच पोर्तुगीजांनी भारतात पाय रोवलेला होता. पोर्तुगीजांचा इंग्रजांना कडवा विरोध होता. नंतरच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीजांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आणि विरोध कमी झाला. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीशांच्या देशांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं. इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. जवळपासचा प्रदेश त्यांना मिळवायचा होता. या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठे सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज युद्ध संपलं. तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या धोरण त्याचं होतं. भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन देण्यात आलं. काही अटी घालण्यात आल्या आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचं लष्कर ठेवावं व लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा एक रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा या अटी घालण्यात आल्या. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसाईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. हा तह काही मराठे सरदारांना मान्य नव्हता आणि त्यामुळे दुसरे इंग्रज मराठी युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी सत्तेतील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली आणि मुघलांचे दिल्लीत प्रत्यक्ष हैदराबाद दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डक या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हाती दिले तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेला पैसा कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातला. भारतातील व्यापाराचा मागता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना
कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये काही महत्त्वाचे कायदे केले गेले. त्यातला एक महत्त्वाचा कायदा आपण पाहू. पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या वर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. 1784मध्ये पिटचा भारताविषयी कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाची नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला होता. पुढे 1813, 1833, 1853 मध्ये अनेक पार्लमेंटरी कायदे केले गेले. कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यापैकी मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रज प्रशासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये. प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख केले. त्यांना महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी दिली गेली. लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतातही न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांसाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय अशी न्यायालये स्थापन केली. त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात होता. लॉर्ड मॅकॅलेनच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी घालून दिले. युरोपियन लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणले. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिले. अनेक आक्रमक भारतात स्थायिक झाले. भारतीय संस्कृतीत समरस झाले. तरीही त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. मात्र इंग्रजांचे तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक फायदा झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण झाले. जमीन महसूल धोरण. इंग्रज अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्यावर गावाच्या गरजा गावातच भागवल्या जात असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात होता. महसूल प्रामुख्याने धान्याच्या स्वरूपात घेतला जात होता. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेतल्या जात नसत. मात्र उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा आकारणी निश्चित केली. रोख रक्कम आणि ठराविक वेळेत शेतसारा भरावा ही सक्ती केली गेली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाऊ लागली. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत असे. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. जमीन महसूल व्यवस्थेमध्ये अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करू लागले.
शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमिनी गहाण टाकाव्या लागल्या, कर्ज घ्यावे लागले. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही म्हणून जमिनी विकाव्या लागल्या. त्यातून सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी आणि गावच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त पडत. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिके इंग्रज सरकारकडून उत्तेजन देऊ लागले आणि ते पिके घेण्यास भाग पाडवू लागले. अन्नधान्याच्या लागवडीऐवजी नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला जाऊ लागला. त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी काहीही केलं नाही. पाणी पुरवठ्याच्या योजनांवर सुद्धा फारसा खर्च केला नाही. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेतील सुधारणा. इंग्रजांनी व्यापारवृत्ती आणि प्रशासनाची सोयीसाठी भारतात वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेमध्ये आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्ग सुरू केला. याच दरम्यान तारयंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. भारतातील प्रमुख शहरं आणि लष्करी ठाणी एकमेकांना या तारयंत्राद्वारे जोडली गेली. इंग्रजांनी डाक व्यवस्थाही भारतात सुरू केली. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. परिणामी इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्याने उद्योगांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीय उद्योगांची उभारणी केली गेली. 1853 मध्ये कावसजी नानभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमध्ये रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्स अँड स्टील कंपनीचे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि रासायनिक द्रव्य या उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवादी, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चात्य जगातील परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटत होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. भारतातील परंपरा, इतिहास, साहित्य, कला, संगीत, पक्षी, प्राणी इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात झाली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एस्थेटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅकमिलर हा जर्मन विचारवंत याने भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यास करायला सुरुवात केली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी म्हणजे काय, तर पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याच्या चितेत उडी घेऊन आत्मदहन करणे. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली. जे पती मेल्यानंतर पत्नीने दुसरं लग्न करणे याला पुनर्विवाह असं म्हणतात. या कायद्यात सुधारणा करून प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केला. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज भासू लागली. लॉर्ड मॅकलेनच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं. पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली आणि 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास
येथे नवीन विद्यापीठांची स्थापना करून पाश्चात्य शिक्षण हे भारतातील लोकांना द्यायला सुरुवात झाली आणि त्यातूनच समाज प्रबोधनाची चळवळ याचं नेतृत्व सुरू झालं. अशा प्रकारे आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम पाहिलेले आहेत. प्रकरणाखालील सर्व स्वाध्याय वहीत लिहून सोडवा. धन्यवाद.